चढाई सजवली गेली आहे. दापोलीचा वंडर बॉय साहिल माने आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. पहिली चढाई आहे या ठिकाणी मात्र थोडासा शांत सेमी खेळ करण्याचा प्रयत्न केला जाईल, परंतु दोन तुल्यबळ संघ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. अमर भारत ऑस्ट्रेलिया संघासाठी आज मात्र प्रज्वल अनुपस्थित पाहायला मिळतोय. त्याचप्रमाणे चला या ठिकाणी मात्र आपण पाहतोय खातं उघडलं गेलंय दोन्ही संघाचं. या ठिकाणी मात्र एका गुणासाठी नक्कीच संघर्ष केला जाईल मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ तितक्याच ताकदीचे आहेत. चमचमचं जे आकर्षक चषक आपण पाहतोय प्रथम क्रमांकाचं, ते प्रथम क्रमांकाचं आकर्षक चषक आज मात्र आपल्या घरच्या दिशेने कुठला संघ या ठिकाणी मात्र घेऊन जाईल, तर महत्वपूर्ण सामना आहे. या ठिकाणी सवाल फक्त आणि फक्त प्रथम क्रमांकाचा. जो संघ विजयी होईल तो आज मात्र थाटामाटामध्ये हे चषक या ठिकाणी मात्र आपल्या घरी घेऊन जाईल. महत्वपूर्ण स्पर्धा, मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. आणि अमर भारत ऑस्ट्रेलिया संघाचा खेळाडू सक्सेसफुल. आणि त्याच दरम्यान या ठिकाणी मात्र तिसरी चढाई असेल थर्ड रेड आक्रमण करण्यासाठी या ठिकाणी मात्र तन्मय या खेळाडूला पाचारण केलं गेलंय. महत्वपूर्ण सामना, महत्वपूर्ण चढाई सजवली जाते. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेलाय. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय प्रथमेशवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. मधल्यापती डिफेंडर संजोगनाने आज मात्र अनुपस्थित पाहायला मिळतोय. अमर भारत ऑस्ट्रेलिया संघासाठी या ठिकाणी दाखल झालेला पाहायला मिळत नाहीये, जो की अमर भारत ऑस्ट्रेलिया संघाचा महत्वपूर्ण डिफेंडर राहिलाय. आज मात्र अनुपस्थित. दुसऱ्या बाजूला यश आगीने अमर भारत ऑस्ट्रेलिया संघासाठी अनुपस्थित पाहायला मिळतोय. प्रज्वल लाले हा खेळाडू देखील पाहायला मिळत नाही अमर भारत ऑस्ट्रेलिया संघाच्या खात्यामध्ये. म्हणजे आज आणि या महत्वपूर्ण सामन्यामध्ये अमर भारत ऑस्ट्रेलिया संघाचे महत्वपूर्ण खेळाडू या ठिकाणी अनुपस्थित. परंतु या ठिकाणी मात्र अपागाई नरकर अगदी पहिल्या रात्रीचा खेळ या ठिकाणी मात्र गाजवला होता. या अपागाई नरकर या खेळाडूला गोल्डन रेड ज्या ठिकाणी सजवली गेली होती आणि ती गोल्डन रेड अपागाई नरकरच्या माध्यमातून त्यावेळेस मात्र मल्टी पॉइंट रेड 2 गुणाची कमाई करत अमर भारत ऑस्ट्रेलिया संघाला ग्रँड फिनालेचं तिकीट मिळवून देणारा खेळाडू. परंतु दुसऱ्या बाजूला कालच्या रात्रीमध्ये अक्षरशः अप्रतिम कामगिरी केली. ज्या ठिकाणी जेव्हा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडला होता तेव्हा सातत्याने साहिल माने या खेळाडूला अतिशय भरदार खेळ करत आपल्या श्रीराम कर्जे संघाला सातत्याने विजयाच्या दिशेने नेलाय. आणि या ठिकाणी मात्र आता सध्यास्थितीमध्ये जो सामना चालू आहे त्या सामन्यामध्ये सध्यास्थितीमध्ये रेडरचा बोलबाला राहिलाय. प्रत्येक चढाईमध्ये गुणाची कमाई करण्यात अमर भारत ऑस्ट्रेलिया संघ सक्सेसफुल झालाय, तर दुसऱ्या बाजूला श्रीराम कर्जे संघ थोडासा अजून देखील स्ट्रगल करतोय. या ठिकाणी उच्च पुरा 6 चढाईपटू श्रीराम कर्जे संघाचा खेळाडू कर्जे गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू, परंतु या ठिकाणी मात्र आपल्या स्थानिक संघासाठी अप्रतिम दर्जाचा खेळ करतोय. प्रथमेश या ठिकाणी पुन्हा एकदा खराब टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. पुन्हा एकदा गुणाची कमाई या ठिकाणी मात्र होतीये श्रीराम कर्जे संघासाठी. प्रथमेश या ठिकाणी मात्र चुका करतोय, बॅकलाईनच्या पाठी जाईल. या ठिकाणी मात्र अपागाई नरकरला पकडण्याचा प्रयत्न आहे. स्ट्रगल असून देखील मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र सक्सेसफुल डिफेन्स श्रीराम कर्जे संघाचा संपूर्ण टीम एकवटली आहे आणि सक्सेसफुली टॅकल केलं गेले. ऋतुराजच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र टॅकलला सुरुवात केली गेली होती. कोपरा रक्षक जर्सी क्रमांक 14 जळगावच्या त्या ऐतिहासिक क्रीडा स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट डिफेंडरचा मान पटकावला गेला होता या श्रीराम कर्जे संघाच्या खेळाडूच्या माध्यमातून, आणि तोच फॉर्म या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि सुरेखरित्या अफाक सारख्या एका बलाढ्य खेळाडूला रोखण्याचा प्रयत्नात यश या ठिकाणी आलेलं पाहायला मिळालं श्रीराम कर्जे संघाच्या खेळाडूंना. त्यानंतर मात्र आपण पाहिलं तर थोडासा शांत सेमी खेळ, रिकाम्या हाताने माघारी परतलाय साहिल. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्गामध्ये पाचारण केलं गेलंय. चिन्मय या खेळाडूला आपण पाहतोय महत्वपूर्ण खेळाडू राहिलाय, पिसई गावाला बिलॉंग करतो आणि सातत्याने गेले अनेक हंगाम आपण पाहतोय. तर टासुरे संघासाठी आपला खेळ सजवतोय. या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झाला. गुणाची कमाई पुन्हा एकदा टासुरे संघासाठी. हा सामना मात्र नक्कीच आपल्याला हाय स्कोरिंग पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघाचे चढाईपट्टू आपण पाहिले तर आतापर्यंत सक्सेसफुल झाले आहेत.
सुरुवातीची काही मिनिटं आहेत पहिल्या सत्रातील खेळ आपण पाहतोय. जसजसे या ठिकाणी मात्र आपण शेवटाकडे जाऊ मात्र दोन्ही संघ या ठिकाणी मात्र आपला संपूर्ण प्रयत्न पणाला लावतील. जी काही वर्षभर केलेली मेहनत आहे ती मात्र या ठिकाणी तुम्हाला करावी लागेल, या ठिकाणी मात्र साध्य करावी लागेल. कारण एक मानाची सन्मानाची स्पर्धा. या ठिकाणी चिन्मय पुन्हा एकदा सज्ज झालाय. जर्सी क्रमांक 10 आक्रमण करतोय. समोर 6 खेळाडूचा डिफेन्स आहे. तन्मय अजून देखील बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय आणि या 6 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी सातत्याने स्वतःच्या उजव्या पादावरती अटक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र थोडासा शांततेने खेळ डिफेन्स थोडासा ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न श्रीराम करते संघाचा आणि त्याच दरम्यान रिकाम्या हाताने माघारी परतलाय. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये बजर वाजलाय. तिसरी चढाई पाहायला मिळते आणि या तिसऱ्या चढाईसाठी आपण पाहिलं तर श्रीराम करते खेळाडूला या ठिकाणी मात्र सक्सेसफुली अँकलवर केले गेले. सक्सेसफुल झालंय डिफेन्स जर्सी क्रमांक 5 रोहित यावेळेस मात्र सक्सेसफुल होतोय आणि टासुरे संघासाठी अजून एका गुणाची कमाई करून देतोय. या ठिकाणी अफाट आहे नंतर आपण पाहतोय दापोलीचा बाहुबली म्हणून या खेळाडूला संबोधलं जातं. या ठिकाणी चढाई मार्फत पाचारणी केलं गेलंय. समोर 5 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये स्वतःच्या उजव्या बाजूवरती अगदी खोल वजन जिंकण्याचा प्रयत्न आहे. या ठिकाणी मात्र समोर येणारा डिफेंडर त्याला देखील चकवा दिला गेलाय. मिडलँड क्रॉस केली गेली आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय एक मल्टी पॉइंट रेड करत आपल्या संघासाठी महत्वपूर्ण गुणाची कमाई करून देताना पाहायला मिळाला. या ठिकाणी अफाट आहे नरकर दापोलीचा बाहुबली या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झालाय. वादळ गोंगावायला सुरुवात झाली आहे अफा कायनरकर या खेळाडूच्या नावाची आणि या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा प्रथमेश खराब कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळते. सक्सेसफुल गुणाची कमाई होईल. या ठिकाणी पुन्हा एकदा श्रीराम कर्जे संघाच्या नावावरती स्कोर कार्ड कडे जाऊया. या ठिकाणी स्कोर कार्ड पाहायला मिळतोय. श्रीराम कर्जे संघ या ठिकाणी 5 गुणांवरती तर अमर भारत टासुरे संघ 8 गुणांवरती खेळताना पाहायला मिळतोय. रोमहर्षक लढत या ठिकाणी पाहायला मिळते. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. 4 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा अफा कायनरकर परंतु ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न आहे. खराब कामगिरी या ठिकाणी मात्र पाहायला मिळते. ज्या पद्धतीने आपण पाहिलं ऋतुराज मुगनाथ मागच्या डिफेन्स मध्ये सक्सेसफुल झाला होता परंतु या ठिकाणी जर मोमेंटम आपण पाहिला चढाईपटूचा तर तो मोमेंटम पूर्णपणे आपण मध्यरेषेकडे पाहायला मिळाला. त्यामुळे पकडण्याच्या नादामध्ये इथे मात्र सक्सेसफुल झाला नाहीये डिफेंडर. गुणाची कमाई आपण पाहिली तर टासुरे संघासाठी अफा कायनरकर पुन्हा एकदा सक्सेसफुल. या ठिकाणी साहिलच्या माध्यमातून थोडंसं शांतसे मित्र रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा अफा कायनरकर स्वतःच्या उजव्या पाठोपाठी खोलवर जाऊन टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. 3 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल सिच्युएशन ऑन होतीये. या ठिकाणी मात्र साहिल माने या खेळाडूला जिंकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल. टाळ्यांचा गजर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय पण प्रतिस्पर्धी संघाच्या महत्वपूर्ण खेळाडूला या ठिकाणी टिपलं गेलंय सक्सेसफुल अफा कायनरकर. या ठिकाणी पुन्हा एकदा तन्मय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातो परंतु नंतर मात्र स्वतःच्या उजव्या बाजूवरती सातत्याने रेंगाळताना पाहायला मिळतोय. डिफेन्स थोडासा ऍडव्हान्स करण्याचा प्रयत्न करेल आणि या ठिकाणी मात्र बॅकवर्ड सक्सेसफुल होतं मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 5 रोहित चौगुले या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झाला. या खेळाडूची देखील चर्चा करूयात. सातत्याने दापोली तालुक्याचं प्रतिनिधित्व केलंय आणि त्याचप्रमाणे रत्नागिरी जिल्ह्याच्या संघामध्ये देखील आपण या खेळाडूची निवड होताना पाहायला मिळाली. असा अमर भारत क्रीडा मंडळ टासुरे संघाचा आणि टासुरे गावाला बिलॉंग करणारा जर्सी क्रमांक 5 रोहित या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय. साहिल माने या खेळाडूला या ठिकाणी मात्र चढाई मार्फती सुरेख कामगिरीच्या जोरावरती या ठिकाणी मात्र टासुरे संघ थोडासा फ्रंट फुटलाय परंतु जोपर्यंत साहिल माने हा खेळाडू इन्फॉर्म पाहायला मिळतोय श्रीराम करते संघाकडे सातत्याने विजयाच्या दिशेने नेताना पाहायला मिळेल या श्रीराम करते संघाला.
सातत्याने गेली अनेक स्पर्धा आपण पाहिली तर श्रीराम कर्ते संघाचा बोलबाला राहिलाय, परंतु या ठिकाणी मात्र काही नवोदित खेळाडू देखील पाहायला मिळत आहेत आणि त्या नवोदित खेळाडूंना घेऊन खेळत असताना सातत्याने अनेक स्पर्धेचं अपयश देखील पदरी पडलंय. परंतु चांगला खेळ करावा लागेल. जालगाव गावच्या त्या ऐतिहासिक क्रीडा स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकावरती समाधान मानावं लागलं होतं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा श्रीराम कर्ते संघ या ठिकाणी या महत्वपूर्ण स्पर्धेच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालेला पाहायला मिळालाय. परंतु श्रीराम कर्ते संघ कशा प्रकारे पलटवार करेल, कशा प्रकारचा खेळ करेल बघण्यासारखं असेल. परंतु पुन्हा एकदा या ठिकाणी बसलाय. मल्टी पॉइंट रेट 2 गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते आणि या 2 गुणाच्या कमाईला गुणफलक पुन्हा एकदा श्रीराम कर्ते संघाचे या ठिकाणी मात्र पुढे सरकलाय. ज्या पद्धतीने आपण पाहिलं श्रीराम कर्ते संघासाठी चढाई मार्गवरती साहिल माने कामगिरी बजावतोय. डिफेन्स मार्गवरती चांगली या ठिकाणी मात्र कामगिरी करावी लागेल आणि डिफेन्स कडून सातत्याने थोड्याशा चुका पाहायला मिळाल्या आज मात्र श्रीराम कर्ते संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल माने सज्ज झालाय. 5 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. आपल्या लांब हाताचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. या ठिकाणी वेगावरती मारवण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु डिफेंडर अजय सडस या खेळाडूला आपण पाहिलं या ठिकाणी मात्र सक्सेसफुल बचाव केला गेलाय. रिकाम्या हाताने माघारी परतलाय चढाईपटू साहिल. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी पुन्हा एकदा दापोलीचा बाहुबली जर्सी क्रमांक 777 अफा गैनरकर या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज होतोय. या ठिकाणी फुल पॅक डिफेन्स मैदानाच्या आतमध्ये आणि फुल पॅक डिफेन्स मध्ये आपला खेळ सादर करतोय. सातत्याने स्वतःची उजव्या बाजूवरती अटक करण्याचा प्रयत्न आहे परंतु या दरम्यान बजावरती टेकिंग वाजायला सुरुवात झाली. माघारी परतला. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी मात्र एक शांत संयमी खेळ व्हॅली ट्रेड साहिल मानेच्या माध्यमातून. त्यानंतर मात्र आपण पाहतो तिसरी चढाई थर्ड रेड आणि तिसऱ्या चढाईची पुन्हा एकदा चढाई मार्फत पाचारण केलं गेलंय. जर्सी क्रमांक 10 तासुरे संघाचा चिन्मय या ठिकाणी पाहायला मिळते परंतु या ठिकाणी करण्याचा प्रयत्न आहे. संघर्ष अजून देखील मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी मात्र चढाईपटूला रोखलं गेलंय. सक्सेसफुल डिफेन्स श्रीराम कर्ते संघाचा गुणाची कमाई होती आहे. या ठिकाणी मात्र बॅक टू बॅक थर्ड रेड श्रीराम कर्ते संघाच्या माध्यमातून साहिल माने महत्वपूर्ण चढाई या ठिकाणी मात्र आपल्या लांब हाताचा पुरेपूर वापर करत सक्सेसफुल होतोय. कोपरा रक्षकाला टिपलं गेलंय. गुणाची कमाई होतीये श्रीराम कर्ते संघाच्या खात्यामध्ये. एक ऑल आउट जो घेतला गेला होता श्रीराम कर्ते संघानं त्या ऑल आउटची परतफेड करताना या ठिकाणी मात्र पाहायला मिळेल. पलटवार करण्यासाठी सज्ज झालाय श्रीराम कर्ते संघ. या ठिकाणी अफाट पाहायला मिळतोय. खेळ सजवतोय समोर फुल बॅक डिफेन्स या ठिकाणी मात्र अगदी खोलवर जाऊन गडी टिपण्याचा प्रयत्न केला जातोय. बोनस या ठिकाणी मात्र ऑल केले गेले आणि या ठिकाणी मात्र जीत रूपाने खराब कामगिरी बोनस प्लस गुणाची कमाई या ठिकाणी पाहायला मिळते. यावेळेस मात्र जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये अफा गैनरकर या खेळाडूच्या माध्यमातून सक्सेसफुल अजय सडस या ठिकाणी मात्र बॅकलाईनच्या पाठी जाईल. आज मात्र बॅटल रंगले जात आहे. एका बाजूला अमर भारत आसुरे संघासाठी अफा गैनरकर तर दुसऱ्या बाजूला श्रीराम कर्ते संघासाठी साहिल माने. आज मात्र खऱ्या अर्थाने या दोन खेळाडूंमधील बॅटल रंगतंय कारण एका बाजूला अमर भारत आसुरे संघासाठी सातत्याने गुणाची कमाई अफा गैनरकर करतोय तर श्रीराम कर्ते संघासाठी सातत्याने गुणाची कमाई साहिल माने करून देताना पाहायला मिळतोय. परंतु दोन्ही संघाचा डिफेन्स आतापर्यंत थोडासा शांत सातत्याने चुका घडतायत. या ठिकाणी पुन्हा एकदा बोनस गुणाची कमाई होईल. चांगल्या दर्जाचा खेळ दोन्ही संघाच्या चढाईपटूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. एका बाजूला दापोलीचा बाहुबली तर दुसऱ्या बाजूला दापोलीचा वंडर बॉय अशा दोन दिग्गज खेळाडूंमधली ही लढत पाहायला मिळते. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय साहिल माने चढाई मार्फत आक्रमण करण्याचा प्रयत्न करतोय. गौरी सडस या ठिकाणी पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये
या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय एक ऑल आउट जो घेतला गेला होता श्रीराम करते संघ परतफेड केली जाते का आणि या ठिकाणी मात्र एकाएकी घेऊन गेला खेळाडू, परंतु हा खेळाडू तितक्याच ताकदीचा आहे, पुराशी कमाई करण्यात पटाईत आहे या खेळाडूला. इथे मात्र आपण पाहतोय बोनस लाईन या ठिकाणी मात्र क्रॉस करण्याचा प्रयत्न केला जातो अपच्या माध्यमातून. संपूर्ण डिफेन्स या ठिकाणी मात्र एकवटलाय, गुणाची कमाई होती आहे श्रीराम करते संघासाठी. गुणफलकाकडे जाऊया, या ठिकाणी गुणफलक पाहायला. चला या ठिकाणी मात्र क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होतीये. चढाई मार्फत या पगैनरकर मात्र साहिल माने पाहायला मिळतोय श्रीराम करते संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी 7 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. एक ऑल आउट घेतला गेला आणि त्या ऑल आउटची परतफेड केली गेली श्रीराम करते संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी मात्र एक चांगल्या परिस्थितीमध्ये चाललेला सामना, दोन्ही संघ आतापर्यंत सुरेखरित्या खेळ सादर करतायत, परंतु सामन्याचा शेवट कुठल्या संघाच्या बाजूने गुण होईल बघण्यासारखं असेल. या ठिकाणी आक्रमण करण्यासाठी चिन्मय सज्ज झालाय, परंतु बॅक टू बॅक टॅकल केले गेले या खेळाडूला देखील. आज मात्र करण्याचा प्रयत्न आहे, खराब कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. डिफेंडरला या ठिकाणी मात्र मोह आवरला नाहीये. ज्या ठिकाणी मात्र चिन्मय या ठिकाणी सक्सेसफुल झाला, टासुरे संघासाठी टच पॉइंट घेताना पाहायला मिळाला. महत्वपूर्ण खेळाडू जितू माने या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी जाईल आणि त्याच दरम्यान या ठिकाणी मात्र आपण पाहतोय दोन्ही खेळाडूच्या माध्यमातून दावा ठोकला जातो. या ठिकाणी कोण खरा असेल, डिफेंडर यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरलाय. अपील भेटायला गेली आहे, चढाई पट्टीला दाद मिळत नाहीये. आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय साहिल मानेच्या कॉर्नरवरती खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला आणि त्याच्याच हाताखालून या ठिकाणी मात्र बोनस गुणाशी कमाई करताना पाहायला मिळाला. आपण आज मात्र या स्पर्धेमध्ये चांगल्या टच मध्ये पाहायला मिळालाय. या ठिकाणी मात्र साहिल मानेला रोखले गेले, डिफेन्स सक्सेसफुल झालाय. मध्यवर्ती डिफेंडर या ठिकाणी मात्र डायव्ह केली गेली आणि त्यानंतर मात्र साहिल माने यांचा मोमेंटम पूर्ण केला, सक्सेसफुल झाला डिफेन्स टासुरे संघाचा आणि या ठिकाणी मात्र पलटवार करण्याची संधी असेल टासुरे संघाला. हा सामना अशाच अगदी वेगाने जाताना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या सत्रातील आपण खेळ पाहतोय आणि त्या पहिल्या सत्रातील खेळामध्ये एक ऑल आउट श्रीराम करते संघावरती दिला गेला, तर एक ऑल आउट हा अमर भारत टासुरे संघावरती दिला गेलाय. हाय व्होल्टेज मुकाबला, हाय स्कोरिंग मुकाबला तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन संघ तुल्यबळ आहेत आणि जेव्हा जेव्हा दोन तुल्यबळ संघ एकमेकांसमोर येऊन टेपतात तेव्हा तेव्हा सातत्याने एक रोमांचक लढत पाहायला मिळते. या ठिकाणी तन्मय थोडासा शांत मी खेळ करतोय, तर महत्वपूर्ण चढाईपटू या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय साहिल. आणि त्यानंतर जाऊया या ठिकाणी क्षणभर विश्रांतीनंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होईल. चढाई मार्फत जर्सी क्रमांक 777 आपावेनंतर या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करताना पाहायला मिळेल. या ठिकाणी 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये अगदी पूर्वचा टिकण्याचा प्रयत्न वेगावरती स्मार्ट झालाय, लॉबीचा आसरा घेतलाय, गुणाची कमाई होईल सक्सेसफुल मैदानामध्ये या ठिकाणी पाहायला मिळतोय. आपावेनंतर भन्नाट फॉर्म मध्ये पाहायला मिळालाय. ही स्पर्धा अक्षरशः गाजवली या खेळाडूला. तन्मय या खेळाडूला आपण पाहतोय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा स्पर्धेच्या उजव्या बाजूवरती आपला खेळ सजवेल. या ठिकाणी मात्र अजय कामगिरी या ठिकाणी मात्र ऋतुराज मुकणार चांगल्या दर्जाचा खेळ या ठिकाणी मात्र सादर करत आहेत.
अशाच रीतीचा खेळ पाहण्यासाठी आज मात्र गर्दी क्रीडा रसिक या ठिकाणी उपस्थित झालाय. हाय व्होल्टेज मुकाबला होणं गरजेचं आहे. सामना संघाच्या बाजूने झुकू देत, परंतु तो सामना मात्र रोमहर्षक होणं गरजेचं आहे. या ठिकाणी पंचांचा इशारा. या ठिकाणी आपण पाहतोय दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी मात्र दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात होत असताना महत्वपूर्ण आघाडी या ठिकाणी आपण पाहतोय अमर भारत टाळसुरे संघाकडे. या ठिकाणी अफवा पुन्हा एकदा सज्ज होतोय आक्रमण करण्यासाठी. तर दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी सक्सेसफुल डिफेन्स जितू माने यावेळेस मात्र सक्सेसफुल झाला. 2-3 एक सक्सेसफुल टॅकल केल्याच्या नंतर दुसऱ्या सत्रामध्ये जितू माने या ठिकाणी मात्र सक्सेसफुल पॉवरफुल होताना पाहायला मिळतोय. इन्फॉर्म यावं लागेल. महत्वपूर्ण सामना आहे. वाजत गाजत जर आपल्या गावामध्ये प्रथम क्रमांकाचं चषक न्यायचं आहे तर मात्र दोन्ही संघातील खेळाडूंना इन्फॉर्म यावं लागेल. ज्या पद्धतीने आतापर्यंत सामना पाहिला तर चांगलं बॅटल रंगलं आफा गायनरकर त्याच्या विरोधामध्ये श्रीराम करते संघाचा साहिल माने या खेळाडूच्या माध्यमातून. परंतु बाकीच्या खेळाडूंना देखील साथ द्यावी लागेल. ज्या पद्धतीने सध्या स्थितीमध्ये जितू माने या खेळाडूंना टॅकल केलं दुसऱ्या बाजूला रोहितकडे आपण पाहिलं तर तो देखील आतापर्यंत सक्सेसफुल झालाय. चिन्मय असेल या खेळाडून देखील चांगल्या दर्जाचा खेळ सादर केलाय. परंतु ज्या आक्रमकतेसाठी जाणला जातो चिन्मय आगीने त्या आक्रमकतेने या ठिकाणी मात्र खेळ करावा लागेल. आज डिफेन्स जर टाळसुरे संघाचा विचार केला तर त्या डिफेन्स मध्ये महत्वपूर्ण नावं पाहायला मिळत नाहीयेत. संजोग आले आज मात्र अनुपस्थित आहे. तो देखील सातत्याने दुखापतग्रस्त पाहायला मिळालाय. इन्फ्युर्ड आहे. परंतु रिकव्हर झाल्याच्या नंतर लगेच तो मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्यामुळे थोडंसं डिफेन्स या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तो टाळसुरे संघाचा थोडासा बॅकफुटलाय. परंतु इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल. आज अजय सणसला आपण पाहतोय खूप दिवसानंतर मैदानामध्ये दाखल झालाय टाळसुरे संघासाठी. या ठिकाणी थोडासा शांतसैमी खेळ. दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाल्याच्या नंतर थोडासा शांतसैमी खेळ पाहायला मिळेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. कारण महत्वपूर्ण येणारी काही मिनिटं आहेत आणि या महत्वपूर्ण येणाऱ्या काही मिनिटांमध्ये जो चांगला खेळ दर्शवेल, जो कॅल्क्युलेशनने खेळ करेल तो संघ या ठिकाणी मात्र नक्कीच विजयाच्या दिशेने जाईल. या ठिकाणी तिसरी चढाई थर्ड रेड पाहायला मिळते. तिसऱ्या चढाईसाठी साहिल माने दापोलीचा वंडर बॉय सज्ज झालाय. या ठिकाणी मात्र रोहित शर्मा या ठिकाणी मात्र सक्सेसफुल होताना पाहायला मिळतोय. डिफेन्स यावेळेस मात्र का माझं नाव सातत्याने रत्नागिरी जिल्हा संघाच्या त्या ठिकाणी पाहायला मिळतं. आज मात्र दाखवून देताना पाहायला मिळतोय. रोहित सक्सेसफुल झाला. त्यानंतर मात्र कुमार गटामध्ये सिलेक्ट झालेला खेळाडू गौरी सडस या ठिकाणी पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळेल. या ठिकाणी मात्र रोखलं गेलंय. ऋतुराज मुक्ताक या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल होतोय. चांगल्या टच मध्ये चांगल्या दर्जाचा खेळ सादर करतोय. गौरी सारख्या एका बलाढ्य खेळाडू या ठिकाणी रोखलं गेलंय. गुणाशी कमाई श्रीराम करते संघासाठी. परंतु अजून देखील साहिल माने बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय श्रीराम करते संघासाठी. तर दुसऱ्या बाजूला अफा गायनरकर अजून देखील बॅकलाईनच्या पाठी आहे. या ठिकाणी अप्रतिम दर्जाचा खेळ करतोय. बॅक टू बॅक टॅकल पॉईंट या ठिकाणी मात्र जमावतोय रोहितच्या नावावरती. गुणाशी कमाई होतीये. तन्मय सारख्या एका महत्वपूर्ण चढाईपटून या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी पाठवलं गेलंय. आज मात्र दोन्ही संघाचे कोपरा रक्षक अप्रतिम दर्जाचा खेळ करतायत. श्रीराम करते संघासाठी ऋतुराज तर अमर भारत संघासाठी रोहित. या ठिकाणी मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केल्याच्या नंतर या ठिकाणी मात्र चढाईपटू माघारी परतला. त्याला प्रत्युत्तर श्रीराम करते संघाच्या माध्यमातून जर्सी क्रमांक 2 डिफेन्स ऍडव्हान्स खेळताना पाहायला मिळतोय. परंतु या ठिकाणी मात्र रिकाम्या हाताने परतावं लागलंय आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा चढाई मार्गवरती जर्सी क्रमांक 777 अफा गायनरकर संभवतः या ठिकाणी मात्र सक्सेसफुल टॅकल केलं गेलं तर साहिल मानेचं देखील रिवाइव्ह होऊ शकतं. परंतु इथे मात्र गुणाशी कमाई करणं श्रीराम करते संघासाठी गरजेचं आहे. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय खराब कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते आणि या खराब कामगिरीच्या जोरावरती मल्टी पॉईंट रेड श्रीराम करते संघाचे 2 महत्वपूर्ण डिफेंडर बॅकलाईनच्या पाठी गेलेत. अफा गायनरकर पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय. या ठिकाणी किमती रेड
व्हॅलिड रेड करून चढाईपट्टू माघारी परतलाय श्रीराम करते संघाच्या माध्यमातून. प्रत्युत्तर पुन्हा एकदा अफा गायनरकर पाहायला मिळेल. वारंवार चढाई मार्फत पाचारण केले जाते या खेळाडूला. 3 खेळाडूच्या डिफेन्स मध्ये सूरजवंती करण्याचा आक्रमण या ठिकाणी सक्सेसफुल झालाय. गुणाशी कमाई होती पुन्हा एकदा टासुरे संघासाठी. करते संघ या ठिकाणी मात्र ऑल आउटच्या उपाट्यावरती. या ठिकाणी तिसरी चढाई असेल. थर्ड रेड बजर वाजला मैदानाच्या आतमध्ये. चितू माने या खेळाडूला आपण पाहतोय तिसऱ्या चढाईसाठी आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. 7 खेळाडूंचा फुल बॅक डिफेन्स आणि या 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सातत्याने स्पर्धेच्या उजव्या बाजूवरती आपला खेळ सादर करतोय. बजरवरती देखील बाजूला सुरुवात झाली आहे. शेवटच्या काही सेकंदाचा खेळ रिमेनिंग असेल. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र सक्सेसफुल झालाय. या ठिकाणी मात्र आपण पाहतोय तर पाहता या ठिकाणी श्रीराम करते संघ या ठिकाणी मात्र ऑल आउट झाला तो मात्र श्रीराम करते संघ पुन्हा एकदा ऑल इन होईल. स्कोर कार्ड कडे जाऊया. एकदा साहिल माने सज्ज होतोय. ज्या ठिकाणी बॅकलाईनच्या पाठी गेला त्यानंतर मात्र त्याचा संघ त्याला रिवाइव्ह करू शकला नाहीये आणि पाहता ऑल आउट झाला श्रीराम करते संघ. पुन्हा एकदा ऑल इन होतोय. चढाई मार्फत लगेचच पाचारण केले गेले. या ठिकाणी मात्र रिकाम्या हाताने माघारी परतला. प्रत्युत्तर पुन्हा एकदा चिन्मय या ठिकाणी पाहायला मिळतोय. पिसई गावाला बिलॉंग करतो हा खेळाडू. परंतु गेली अनेक हंगामात सातत्याने आपण पाहिलं तर मात्र अमर भारत टासुरे संघासाठी आपला खेळ सादर करतोय. गेली काही वर्ष सातत्याने या कबड्डीच्या माध्यमातून सर्वांसमोर चर्चेत आलाय. या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होईल. डिफेन्स थोडासा लूज करण्याचा प्रयत्न करतोय. श्रीराम करते संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये यावं लागेल. साहिल माने या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालाय आपला खेळ सादर करण्यासाठी. या खेळाडूने महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व केलंय. रत्नागिरी जिल्ह्याचं प्रतिनिधित्व केलंय. असा हा खेळाडू साहिल माने सातत्याने दापोली तालुक्याचं कबड्डीच्या पथकावरती सातत्याने अधिराज्य गाजवलं या खेळाडूला. असा हा साहिल माने या ठिकाणी मात्र बोनस गुणाची कमाई करतोय आणि आपल्या कोर्ट मध्ये माघारी परतलाय. ऋतुराज या ठिकाणी पाहायला मिळतोय उपरा रक्षकाच्या भूमिकेमध्ये. या ठिकाणी सातत्याने मधल्या पैकी डिफेंडर मध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातोय. डिफेन्स थोडासा ऍडव्हान्स केल परंतु इथे मात्र रिकाम्या हाताने माघारी परतलाय. प्रत्युत्तर या ठिकाणी मात्र साहिल माने पुन्हा एकदा बोनस गुण घेण्याचा प्रयत्न करेल. 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये या ठिकाणी आपला खेळ सजवतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा रिकाम्या हाताने माघारी परतलाय. उडाशी कमाई होत नाहीये संघासाठी. या ठिकाणी पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर थोडासा स्पीड जो होता खेळाचा मात्र आपण सातत्याने हाय लेवलचा पाहिला. पण या ठिकाणी मात्र थोडासा स्पीड कमी करण्याचा प्रयत्न दोन्ही संघाच्या माध्यमातून केला जातोय. परंतु आक्रमण करण्याची सध्या स्थितीमध्ये गरज श्रीराम करते संघाला आहे. कारण महत्वपूर्ण आघाडी सध्या स्थितीमध्ये अमर भारत टासुरे संघाकडे आपण पाहतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल माने आक्रमण करण्यासाठी सज्ज होईल. रनिंग अटॅच करण्याचा प्रयत्न केला जातो तर पुन्हा एकदा स्वतःच्या उजव्या मार्गावरती साचवलाय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झालेला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा काय येईल. दाद दिली जाईल गाडी. या ठिकाणी मात्र दाद दिली जाते. गुणाची कमाई होतीये. श्रीराम करते संघाच्या खात्यामध्ये एका गुणाला गुण करत पुढे सरकलंय. दाद साहेबांनी या ठिकाणी मात्र पंचांचा इशारा आलाय. तिसरी चढाई असेल. थर्ड रेडरच्या भूमिकेमध्ये या ठिकाणी मात्र डू ऑर डाय रेड साठी अफा गायनरकर या खेळाडूला सज्ज केलंय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी मात्र केला जातोय. या ठिकाणी सातत्याने मुकराज या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय. चांगल्या दर्जाचा खेळ आज मात्र पाहायला मिळाला. जर्सी क्रमांक 14 इनबॉम असलेला खेळाडू श्रीराम करते संघाचा. तर दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा साहिल माने श्रीराम करते संघासाठी आपली खेळी सजवताना पाहायला मिळतोय.
बोनस गुण घेण्याचा प्रयत्न अपील पेटाळली गेली. या ठिकाणी आपण पाहतोय साहिल माने रिकामी आता माघारी पाठवलं गेलंय. थोडासा स्पीड जो आहे तो मात्र सातत्याने आक्रमक पाहायला मिळेल. श्रीराम कर्वे संघाच्या माध्यमातून या ठिकाणी पुन्हा एकदा चिन्मय या खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा अपील पेटाळली गेली आहे. दोन्ही संघाच्या माध्यमातून योग्य रेड पाहायला मिळाले. नंतर मात्र पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी साहिल या ठिकाणी संघासाठी साहिल माने आज पुन्हा एकदा तारणार ठरेल का बघण्यासारखं असेल. एक सुपर रेड पाहायला मिळाली आणि या सुपर रेडच्या वाढीने गोलबलकावरती या ठिकाणी मात्र भर दिली जाते. श्रीराम कर्वे संघासाठी स्कोर कार्ड जाऊन पोहोचला या ठिकाणी श्रीराम कर्वे संघाचा 28 गुणांवरती तर तासुरेचा संघ या ठिकाणी 35 गुणांवरती खेळतोय. एक जर ऑल आउट दिला गेला प्रतिस्पर्धी संघावरती तर मात्र पुन्हा एकदा पुनरागमन परंतु एक ऑल आउट साहिल सक्सेसफुल झालाय. या ठिकाणी पुन्हा एकदा चिन्मय जर्सी क्रमांक 10 अमरभरत टासुरे संघासाठी खेळ सजवतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. अटेम्प्ट केला जातोय डिफेन्सला. या ठिकाणी बोनस गुण घेण्याचा प्रयत्न आहे. सक्सेसफुल झालाय. पुढा शिकाबाई होतीये. प्रत्युत्तर या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल माने आपण पाहतोय पुन्हा एकदा पुढा शिकाबाई करेल. पुन्हा एकदा आपल्या कोर्ट मध्ये सुरक्षितरित्या पुढा शिकाबाई करत माघारी परत ऑल आउट अमरभरत टासुरेचा संघ या ठिकाणी एकाएकी उभेला खेळाडू पाहायला मिळतोय. चिन्मय बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला आणि नंतर मात्र पुन्हा एकदा आपली चढाई सजवेल. टच पॉईंट घ्यावा लागेल. या ठिकाणी मात्र आपल्या साथीदाराला जर रिवाइव्ह करायचंय तर मात्र टच पॉईंट घेणं गरजेचं आहे. सपोर्ट मिळाला नसता तर मात्र मिड लाईन देखील कदाचित पाहायला मिळाली असती परंतु या ठिकाणी मात्र डिफेन्सचा सपोर्ट मिळाला. पुढा शिकाबाई श्रीराम कर्वे संघासाठी ऑल आउट दिला गेला. अमरभरत टासुरे संघावरती स्कोर कार्ड केले जातोय. 33 गुणांवरती या ठिकाणी श्रीराम कर्वे तर 37 गुणांवरती आघाडी अमरभरत टासुरे संघाकडे आणि अशा मोक्याच्या क्षणी साहिल माने मैदानाच्या बाहेर गेलाय. अप्रतिम दर्जाचा खेळ पाहायला मिळाला. दापोली तालुक्याच्या कबड्डीचा दर्जा उंचावणारा हा खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी अफा कैनरकर मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर केला गेलाय. माघारी परतलाय. अपील पेटाळली गेली. कुणाची कमाई होत नाहीये. प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी मात्र तन्मय टच पॉईंट घ्यावा लागेल. साहिल मानेला मैदानाच्या आतमध्ये एंटर करावा लागेल कारण एक ऑल आउट देऊन सुद्धा या ठिकाणी मात्र पिछाडीवरती श्रीराम कर्वे संघ तर आघाडीवरती स्ट्रॉंग पोझिशन वरती या ग्रँड फिनालेच्या सामन्याच्या अमरभरत टासुरे संघाला आपण पाहतोय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अफा गायनरकर मध्यरेषेत दोष फिरवलाय. सक्सेसफुल देखील होतोय. अजून एका गुणाची कमाई होतीये. बोनस गुणाला पुन्हा एकदा गुण पुढे सरकले. आघाडी वाढत चालली आहे टासुरे संघाच्या माध्यमातून. पिछाडी भरून काढावी लागेल श्रीराम कर्वे संघ. तन्मय या ठिकाणी पाहायला मिळतोय. आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय परंतु थोडासा आउट ऑफ फॉर्म आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा एक व्हॅलिड रेड. या ठिकाणी आपण पाहिलं तर थोडासा कॅल्क्युलेशन वाला खेळ. ज्या ठिकाणी अमरभरत टासुरे संघ त्यांना देखील माहित आहे आपला संघ आघाडीवरती आहे परंतु ती आघाडी कशा प्रकारे वाढवली जाईल तर या ठिकाणी बोनस गुणाची कमाई केली जाते. सातत्याने चढाई मार्गावरती टासुरे संघाच्या माध्यमातून बोनस गुण घेतले जात आहेत आणि या ठिकाणी मात्र आघाडी आहे ती मात्र अजून स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न आहे. तर दुसऱ्या बाजूला साहिल माने बॅकलाईनच्या पाठी गेलाय. गुणाची कमाई अद्यापही होत नाहीये श्रीराम कर्वे संघाला. या ठिकाणी तिसरी चढाई असेल. थर्ड रेड बिगुल वाजला मैदानाच्या आतमध्ये
तिसऱ्या चढाईसाठी तन्मय या खेळाडूला पाचारण केले गेले. आपला खेळ सजवतोय. गुणाची कमाई करावी लागेल. साहिल माने या खेळाडूला रिवाईव्ह करणं गरजेचं असेल श्रीराम करते संघाच्या माध्यमातून. या ठिकाणी गुणाची कमाई करतोय. सुरेख कामगिरी डिफेन्स मार्फत. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे असतील. स्कोर कार्ड पाहूया. 40 गुणांवरती डासुरेचा संघ आहे तर 33 गुणांवरती या ठिकाणी श्रीराम करते संघाचा हा गुणफलक पाहायला मिळतोय. शेवटच्या काही मिनिटांमध्ये महत्वपूर्ण आघाडी अमर भारत डासुरे संघाकडे. याच्यासाठी केला होता 88 शेवटचा क्षण कोण बाबा. आणि या संपूर्ण स्पर्धेच्या अगदी शेवटाकडे या ठिकाणी आपण जातोय. ज्या ठिकाणी आज ही संपूर्ण स्पर्धा आपल्याला सक्सेसफुल झालेली पाहायला मिळते. रोमहर्षक लढती या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळाली. एक गोल्डन रेड देखील या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आपल्याला पाहायला मिळाली आहे. या ठिकाणी सामना संपला. शेवटची 4 मिनिटे असतील आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला साहिल माने. त्यांचं स्वागत करायचं आहे. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय गौरी सणस हिरो बनण्याची संधी असेल टासुरे संघासाठी. आक्रमण सातत्याने करताना पाहायला मिळतोय. आपण पाहतोय गुणाची कमाई होतीये करते संघासाठी. ज्या रीतीने साहिल माने बॅकलाईनच्या पाठीमागे गुणाची कमाई होत नव्हती परदेश संघासाठी ज्या पद्धतीने साहिल मानेला रिवाईव्ह केले गेले खेळाडूला रोखलं गेलंय. आपण सुरेख कामगिरी पाहतोय साहिल मानेच्या माध्यमातून. सामना संपला. शेवटची जाऊया. 40 गुणांवरती या ठिकाणी अमर भारत डासुरे तर 37 गुणांवरती या ठिकाणी श्रीराम करते. 3 गुणांची आघाडी. बघण्यासारखं असेल. दोन्ही संघ या ठिकाणी मात्र दमदार प्रदर्शन करतायत. या ठिकाणी मात्र फायनलचा सामना अगदी रोमांचक. खराब कामगिरी होतो मैदानाच्या आतमध्ये. तर खूप सारा क्रीडा रसिक साहिल माने या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालेला ऐतिहासिक स्पर्धा जर आपण पाहिली तर त्या ठिकाणी फक्त आणि फक्त सामना संपायला शेवटची 2 मिनिटे असतील आणि त्या कुंभेगावच्या ऐतिहासिक स्पर्धेमध्ये साहिल माने या खेळाडूचा खेळ पाहण्यासाठी संपूर्ण क्रीडा रसिक त्या ठिकाणी मात्र दाखल झालेला होता. असा सातत्याने अनेक क्रीडा रसिकांचा चाहता राहिलाय. असं साहिल माने या ठिकाणी मात्र बॅकलाईनच्या पाठी आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज करण्याचा प्रयत्न तयार केलेला हा संघ गेली अनेक स्पर्धा सातत्याने अप्रतिम राज्याचा खेळ करतोय आणि टासुरे संघासाठी अनेक स्पर्धा जिंकत आलेला हा संघ पाहायला मिळालाय. आपला ट्रेनर संघाचा सामना कुठेतरी दूर जाताना पाहायला मिळतोय श्रीराम करते संघाच्या बाजूला. परंतु आपा ट्रेनर या खेळाडूचा काय खेळ आज मात्र पाहायला मिळाला. खेळ केला या खेळाडूला सातत्याने मल्टी पॉइंट रेड आणि त्या मल्टी पॉइंट रेडच्या जोरावरती गुणाची कमाई अमर भारत डासुरे संघासाठी. आणि सत्य स्थितीमध्ये अगदी शेवटच्या क्षणामध्ये सामना संपायला शेवटचं मिनिट असेल आणि अमर भारत डासुरे संघाकडे महत्वपूर्ण आघाडी. गुणफलकाकडे जाऊया. गुणफलक 43 गुणांवरती अमर भारत डासुरे, 38 गुणांवरती श्रीराम करते. या ठिकाणी जर अगदी शेवटच्या मिनिटांमध्ये साहिल मानेला रिवाईव्ह केलं जाईल का बघण्यासाठी सक्सेसफुल होतोय. साहिल माने मैदानाच्या आतमध्ये आलाय. गुणाची कमाई या ठिकाणी आपण पाहतोय संघासाठी. आणि या ठिकाणी मात्र तिसरी साडी पाहायला मिळते. थर्ड रेड तिसरी साडी आणि या ठिकाणी गौरी सणस या ठिकाणी दाखल झालाय.
आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय साहिल माने पुन्हा एकदा सक्सेसफुल स्कोर कार्ड कडे जाऊया. हरले या ठिकाणी अमरभारत टासुरे संघ संभवता या ठिकाणी मात्र बघण्यासारखं असेल. हाय व्होल्टेज मुकाबला मैदानाच्या आतमध्ये रंगला गेला या दापोली नगरीमध्ये आणि अप्रतिम दर्जाचा खेळ करत असताना दोन्ही संघ आज मात्र क्रीडा रसिकांची मनं जिंकतायत. या ठिकाणी तर महिला जिंकला गेला